हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर ताईनो, आज मी हे बघा, हे हिरवे वाटाणे आहे, हे मी रात्रभर हे भिजत घातलेले आहेत। आणि हे भिजत घालताना आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, म्हणजे वाटाणे आपले व्यवस्थित शिजतात। तर हे मी आता कुकरला लावून घेणार आहे, पण ह्याच्यात अजिबात पाणी घालणार नाही आहे। न पाणी घालता ते वाफवून घ्यायचे, मग व्यवस्थित शिजले जातात। जर पाणी तुम्ही घातला तर ते एकदम असं खीर टाईप होतं ते। त्यामुळे हे आपण आता कुकरला लावून घेऊया। हे बघा ताईनो, आपण कुकरला वाटाणे लावून घेतले होते, असे छानपैकी शिजलेले आहेत। तर चला आता आपण ह्याला भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। हा बघा, आपण इथे वाटाण्याच्या उसळीसाठी टोप ठेवलेला आहे। उसळ म्हणा नाहीतर भाजी म्हणा, दोन्ही चालतं। हे बघा, आपला इथे पातेलं तापलेलं आहे। यात आपण एक मोठा चमचा तेल ओतणार आहोत। आणि आपण त्यात कांदा आणखी कढीपत्ता आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। आपला कांदा गुलाबी झालाय, त्यात आपण अर्धा चमचा हिंग आणखी टॅमॅटो हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। तर आपल्याला त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हे बघा, हळद आणि आपला मालवणी भाजका मसाला म्हणजे लाल तिखट। तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर तिखट हवं असेल तर जादा टाका, आणखी कमी तिखट पाहिजे असेल तर कमी टाका। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित हा मसाला परतून घ्यायचा आहे। हे बघा, आपला आता टॅमॅटो आणि कांदा वगैरे सर्व मसाला व्यवस्थित आपला भाजलेला आहे। ह्यात आता आपण सर्वप्रथम आधी बटाटे घालणार आहोत, कारण वाटाणे आपण कुकरला लावले आणि ते व्यवस्थित शिजलेले आहे। आधी बटाटे घालणार आहोत हे, आणि बटाटे व्यवस्थित शिजले तर मग मी आतमध्ये वाटाणे टाकणार आहे। हे बघा, आपले बटाटे व्यवस्थित इथे आपण असे परतून घेतलेले आहेत। आता ह्यात आपण पाणी टाकणार आहोत। थोडं अंगाबरोबर पाणी टाकायचं, फक्त आपल्याला हे बटाटे शिजण्यापुरतं। हे बघा, तर चला ह्याला आपण असंच 5 मिनटं चांगली उकळी यायला देऊया, आणि मग बघूया आपले बटाटे शिजलेत की नाही। हे बघा, बघूया आपण आता आपले हे बटाटा शिजला आहे काय। वाटाणे ते आपले शिजलेलेच आहेत। बटाट्याच्या छोट्या छोट्या पोळी केल्या होत्या, तरी पण ते हल्लीचे काही बटाटे शिजत नाहीत व्यवस्थित। हे बघा, आपला बटाटा आता हे बघा शिजत आलाय। आणखीन 2 मिनटं ह्याला आपण असंच ठेवूया, आणखीन मग आपण वाटाणे घालूया। चला बघूया आपले आता बटाटे शिजले का। बघा, आपला बटाटा इथे शिजत आले। आता आपण यात हे बघा वाटाणे टाकूया। वाटाणे आपले खूप सुंदर शिजलेले आहे। हे बघा, कुकरमध्ये लावले ना वाटाणे खूप सुंदर शिजतात, मात्र पाणी घालायचं नाही। आपण खालती भात किंवा डाळ लावतो ना, त्याच्यावर एका डब्यात वगैरे असे वाटाणे शिजवून घ्यायचे। हे बघा, ह्यात आपण आता भाजकं वाटण घालणार आहोत। हे बघा, हे आपलं मालवणी वाटण आहे। हे बघा, आपण आता याच्यात वाटण मिक्स करून घेतलंय आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे। याला आता आपण एक 10-15 मिनटं चांगली उकळी यायला देऊया, म्हणजे वाटण आपलं व्यवस्थित आत शिजलं जाईल। आणि वरून कोथिंबीर, माझ्या लक्षात नाही आहे मी मीठ टाकलंय काय, पण चवीपुरतं
मीठ. बहुतेक नसेल टाकलेलं, म्हणजे लक्षात नाही राहिलं कारण लाईट गेला होता त्यावेळेला, त्याच्यामुळे लक्षात आलं नाही आहे. तर चला याला आपण 10 मिनटं व्यवस्थित वाटणाला उकळी यायला देऊया. हे बघा आपली इथे आता उसळ, सुंदर अशी उसळ तयार आहे. तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उसळीचा ते तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे बघा थोडी वरती कोथिंबीर टाकली.